वरिष्ठ कांग्रेस नेता माणिकराव ठाकरे ने नागपुर में हुई हिंसा की घटना को समाज के लिए घातक बताया। उन्होंने कहा कि नागपुर के सैकड़ों सालों के इतिहास में इस तरह की घटना कभी नहीं हुई और साथ ही उन्होंने ये भी सवाल किया कि नागपुर को अशांत करने के पीछे किसका हाथ है, ये सामने आना चाहिए। आमचे प्रांताध्यक्ष सपकाळजी यांनी कमिटीमधला जाण्याकरता सांगितलेलं आहे। तो उद्देश एकच आहे की या ठिकाणी नागपूर अत्यंत शांत असलेले नागपूर एकदम अशा प्रकारची घटना जी घडली याबद्दल सगळ्यांना धक्का बसलेला आहे। पूर्ण देशामधली सुद्धा चर्चा आहे की 300 वर्षामध्येही कधी नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत, पण कधी अशा प्रकारची घटना घडली आणि अचानक ही घटना घडण्याचं कारण काय आहे, किती याच्यामध्ये पोलिसांचं फेल्युअर आहे, याच्यामध्ये यांनी सांगितलं आहे कारण त्यांना संशय येतो आहे कुठले तरी कट असावा, परंतु कट माहिती का शासनाला झाले नाही, त्यांनी या संदर्भाची पावलं का उचलली नाहीत, या सगळ्या गोष्टी आम्ही चर्चा करू। आणि आम्ही 4-5 दिवसापासून या घटनेवर संपर्क ठेवून होतो, सगळे कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून होतो आणि बरीचशी माहिती आमच्याकडे आहेत, परंतु ते पडताळून पाहण्याचं काम आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी हेच आज आव्हान करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो।